बापरे, दुबईमधलं येऊन खरंच याला म्हणतात निसर्गाचा प्रकोप. राम राम मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दुबईची सकाळ आणि दुपार. सुट्टी असल्यावर तर तुम्हाला माहितीच आहे आपण झोपेतून कितीला उठतो. आपल्याला जरी सुट्टी असली ना तर एका कामाला कधी सुट्टी द्यायची नाही कोणीच, ती म्हणजे एक्सरसाइज. धावपळीच्या वेगात ना आपणच आपल्या शरीरासाठी ना रोज अर्धा तास तरी दिलाच पाहिजे. व्यायाम केला ना तर उत्तम आरोग्य तर भेटतंच, पण आपला दिवस असा भारी जातो ना, फुल एनर्जेटिक, म्हणजे सांगायलाच नको. अर्धा तास एक्सरसाइज केली आणि मग ब्रश करायला घेतला. स्वतःच्याच हाताने बनवली कडक कॉफी आणि पिऊन टाकली. आता टाइम होता आंघोळीचा. मग काय पटकन गेलो आतमध्ये आणि असा फटाफट रेडी होऊन बाहेर आलो. आपल्याला करायचा होता नाश्ता. काय खायची इच्छा नव्हती आज, बोलून नुसतं फळच खाऊया. मग काय गेलो फ्रीजमधून घेतले 2 पेरू आणि 1 संत्रा घेतला आणि मस्तपैकी ताव मारत बसलो. मला सांगतो सुट्ट्याच्या दिवशी ना इकडे फिरायची इच्छा लय होती, पण हे बाहेरचं वातावरण बघितलं ना घराच्या बाहेरच निघावं नाही वाटत. फक्त 12 वाजलेले येतं आणि टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस. सांगा रूमच्या बाहेर निघायचंच कसं माणसांनी? बाहेर बघा रस्त्यावर एक पण गाडी नाही ना एक पण माणूस नाहीये. आपला आलो गपचूप खाल्ली आणि जेवायला ऑर्डर केलेलं होतं. मस्तपैकी 1 थाळी केली, ती व्हेज थाळी ऑर्डर. बाहेर गेलं ना माणसाला घरच्या जेवणाची किंमत कळती. तुम्ही हॉटेलमधल्या किती पण खावा, पण घरच्या जेवणाची चव शेवटी घरीच लागते. मग मस्तपैकी असा जेवलो आणि रूममध्ये आलो. बसभर ना तो मोबाईल बघण्यापेक्षा ना पुस्तक वाचली कधी पण भारी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.